सुधागड तालुक्यात राजकीय भूकंप। अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी रवी देशमुख व मिलिंददादा देशमुख यांची भाजपमध्ये एंट्री। विरोधकांच्या छातीत धडकी। पालीत आहेत वाघोशी अमित गायकवाड। सुधागड तालुक्यात सध्या राजकीय वातावरण पूर्णपणे तापले असून आज घडलेल्या एका अनपेक्षित आणि धक्कादायक घडामोडीने तालुक्यातील राजकारणाला नवे वळण मिळाले आहे। भारतीय जनता पार्टीमध्ये शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते, माजी जिल्हा परिषद सदस्य तसेच सुधागड तालुक्यातील शिंदे गटाचे शिवसेना नेते आणि जिल्ह्यात नामांकित असलेले रवी देशमुख व मिलिंददादा देशमुख यांनी आज सर्वसामान्य जनतेसह राजकीय वर्तुळातील नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत। आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असताना राजकीय डावपेचात मोठी गुगली टाकत रवी देशमुख व मिलिंददादा देशमुख यांनी खासदार धैर्यशील दादा पाटील, गीता पालरेचा व प्रकाश भाऊ देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये अधिकृत प्रवेश केला। त्यांच्या या अचानक झालेल्या प्रवेशामुळे संपूर्ण सुधागड तालुक्यात चर्चेचा भडका उडाला असून अनेक राजकीय समीकरणे एका क्षणात बदलल्याचे चित्र आहे। विशेष म्हणजे शिंदे गटातील महत्त्वाचे आणि प्रभावी नेते असलेले रवी देशमुख व मिलिंददादा देशमुख यांच्या भाजप प्रवेशामुळे तालुक्यातील निवडणूक लढत जवळपास एकतर्फी होण्याच्या दिशेने झुकत असल्याचे बोलले जात आहे। भाजपची ताकद या प्रवेशामुळे प्रचंड वाढली असून विरोधी पक्षांमध्ये अस्वस्थता पसरल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे। तरी देखील या निवडणुकीत मनसे, वंचित बहुजन आघाडी तसेच उभाठा यांनी आपले उमेदवारी अर्ज भरले असून शेवटच्या क्षणापर्यंत राजकीय चढाओढ कायम राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत। मात्र भाजपमध्ये झालेल्या या जोरदार प्रवेशामुळे सुधागड तालुक्यातील राजकारणाचा केंद्रबिंदू पूर्णपणे बदलला असून आगामी निवडणूक अत्यंत निर्णायक ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे। ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर करा।